मी घेतो घेतो. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? येतोय का?
महाराष्ट्र कलेचा स्वामी त्या आदी गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा दुर्गादेवी नाच मंडळ मालगुण यांच्या वतीने माझ्या माय बापांना या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मित्रांनो आपल्याला कल्पना आहे श्री निरंकारी प्रासादिक बालमित्र कला क्रीडा मंडळ चिंचाडी मथलीवाडी स्थापना आहे 2008-9 आणि या मंडळाच्या सर्व शिलेदारांनी सन्माननीय अध्यक्ष यशोधन सोमण सन्माननीय कार्याध्यक्ष निलेश आरेकर सन्माननीय सचिव नितेश धुळक आमचे दादा आहेत ज्यांनी सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी मला फोन केला त्यांचा एक नालासोपारातील कार्यक्रम त्यांच्या भजन मंडळाचा सुद्धा आम्ही केलेला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्ष सन्माननीय विठोबाजी धुळक खजिनदार तुषार आचरेकर आणि मथलीवाडीतील आबाल वृद्ध इष्टमित्र महिला मंडळ या गावचं खास करून या सर्वांना मी लाख लाख धन्यवाद देईन ज्यांनी मला ही सेवेची संधी या ठिकाणी दिलेली आहे माझ्या अनेक कार्यक्रम मित्रांना मी सांगत असतो की आजचा दिवस उद्या नाही जन्म निश्चितपणे आहे मृत्यू मात्र अटळ सत्य आहे आणि हे प्रत्येकाला जो आलाय त्याला जाणं भाग आहे आजची बारी माझी शेवटची आहे समजूनच करणार आहे तुमचं मनोरंजन करणार यात वाद नाही तुमचं मनोरंजन होणार यात वाद नाही या पंचक्रोशीतील या गर्दीमध्ये उपस्थित शक्तीवाले असू द्या तुरेवाले असू द्या ज्येष्ठ श्रेष्ठ शाहीर मंडळींना मी माझा सस्नेह नमस्कार माझा मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी संगीतकार वाद्यकार ही नेहमीचीच टीम आहे मित्रांनो थोडं बहुत नमनाचे कार्यक्रम चालू आहेत इकडे तिकडे थोडंफार होत असतंय पण त्यातून सुद्धा मित्रांनो तुमच्यापर्यंत चांगलं पोहोचवण्याचा निश्चितपणे आमचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी ही सगळी वाद्यवृंद मंडळी डोरकीपट्टू शुभम सुतार अनेक वर्ष तुम्ही ऐकताय आज एक आहे कालपासून 2-3 दिवसचं जागरण आहे हातविल्यात बारीक केली परवाची 9 तारखेची 10 तारखेला काल काय त्याचं गावाचं नाव न्यूसर आणि कालचा दिवस काय झोपेतच गेलेला आहे आणि आजची वारी आहे थोडासा आवाजावर परिणाम झालाय पण माझ्या या नटेश्वरावर माझी श्रद्धा आहे मी जसा गात जाईन ना तसा माझा आवाज सुटत जाईल मी नितेशांना सांगितलं बुवा त्यांना खरं वाटत नव्हतं माझे चांगले मित्र आहेत म्हणतात बुवा तुम्ही गाऊ शकत नाही त्यांच्याशी मी फोनवर बोलत होतो मगाशी ते म्हणतात तुम्ही गाऊ शकत नाही ते आल्यावर मी काय केलं ते त्यांनी पाहिलेलं आहे सगळ्या लोकांनी इकडच्या आणि मी गाणार आणि जेवढा गाणार आता तेवढा आवाज लागणार आहे परत वरती काळजी नसावी ही माझी रंगभूमी मला निश्चितपणे ताकद देईल साथ देईल कार्यक्रमाची सुरुवात करतो वेळ झालाय भरपूर काय म्हणायचं
माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र शाहीर नितीनजी गोसावी यांनाही मानाचा मुजरा करतो. काय आज शाहीर तुमच्यावर चढाई आहे. पहिल्यांदाच सांगतो, आज तुमच्यावर चढाईच आहे, कारण आज आरपारची लढाई आहे. सवय आहे का काय म्हणायचं? मुजरा तुम्हाला मुजरा मानाचा, शाहिरांना मुजरा मानाचा. काय म्हणायचा? प्रत्येक लेकराच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवणारी आईच्या मायेचा हात. लक्ष देऊन बारकाई नाही का? सत्यनारायणाची महापूजा आहे. सत्यनारायणाची महापूजा आहे. परवाही झाली हाती उद्यात. विषय फक्त काय गातोय जो तुम्ही ऐकलाय, जो तुम्ही तर ऐकत नाही. तुम्ही फक्त प्रसादीला येता. मला माहिती नाही पंचामृत कधी मिळणार, पण जे इतिस त्या काय स्कंद पुराणातली जी कथा आहे कोणी मला वाटत हा काही लोक निश्चितपणे आहेत, जागरूक आहेत, जी वाचक आहेत, ज्ञानी आहेत, ते ऐकतात. पण बाकीच्या लोकांसाठी मी ती कथा कशी आणली ती बघा. तरी त्यात माझी आदिमाया श्रेष्ठ कशी आहे ते ऐका. म्हणायचं आहे हो प्रत्येक लेकराच्या पाठीवरून प्रेमाने फिरवणारा आईच्या मायेचा हात आहे. सुरुवात अजूनही वेगळी आहे माझ्याकडे, अजूनही वेगळे आहे. गणाला वंदन आहे. आता वेळ किती झालाय बघा. मी ते सगळं करत बसलो तर वेळ पुरणार नाही. करू? तुम्ही सांग. सगळं करूया. विनंती तुम्हाला, विनंती तुम्हाला. मॉनिटर दे मॉनिटर दादा. विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन, यावे तुम्हीच या लेकराला दान. ढोलकी पट्टू शुभम सुद्धा काय म्हणतो ऐका. आणि हा सुंदरसा आवाज पोहोचवतात तुमच्यापर्यंत पंकजाला घेरी. फक्त मला मॉनिटर द्या. यांना मॉनिटरला कमी करा, यांना बाहेर ठेवा. बाहेर यांचा आवाज जाऊ द्या. इकडं मला जास्त द्यायचा. यांना मॉनिटरला कमी करा. विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन, यावे तुम्हीच या लेकराला दान. विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन, यावे तुम्हीच या लेकराला दान. हा देवात राहो खंडित यशाचा दिवा. घडावी सेवा, 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 घडावी सेवा. माझ्या राहो शिरावरती तुमची ही दुआ. टोपी घातली नाही या पोरानो. माझ्या राहो शिरावरती तुमची ही दुआ. हा आठवणीत ठेवा शाहीर सचिन बुवा. घडावी सेवा, घडावी सेवा,
स्वाध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसवेधा देवा तुझी गणेशु सकला मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे जर सार्थक जीवनाचे या झालेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे आणि म्हणून रूप त्याला तो आगळाच आहे रंग रूप त्याला तो आगळाच आहे धनी बोलविता वेगळाच आहे जन्म मृत्यू ज्याच्या हाती आकार आहे वंदन माझे तयाला जो निर्गुण निराकार आहे निरंकारी मंडळाची पूजा आहे म्हणून म्हणल्या प्रत्येक लेकराच्या पाठीवरून जागा आलो बघा प्रेमाने फिरणारा आईच्या मायेचा हात आहे प्रत्येक लेकराच्या पाठीवरून प्रेमाने फिरणारा आईच्या मायेचा हात आहे यशस्वी पुरुषाला विचारा यशस्वी पुरुषाला विचारा शिलवान बाईची त्याला कायमची साथ आहे अपयशाच्या अंधारावर सदैव माझी मात आहे आधी माया श्रेष्ठ करण्यासाठी हा सचिन बुवा गात आहे हा सचिन बुवा गात आहे हा सचिन बुवा गात आहे वा दादा तुम्हाला 100 पैकी 100 मार्क आहेत काय काम केलेत तुम्ही ऐका काय म्हणतोय कोरस माईक याला मॉनिटरला कोरसवाल्यांना म्हणजे मला पण कळेल येतोय आवाज बरोबर येतोय कमी करा चालेल त्या कालच्या लीलावती राणी महाज्ञानी हो लीलावती राणी महाज्ञानी सखीनारती होऊन गेली नौका बुडाली साधू वाण्याची कथा अमरती झाली
नारती होऊन गेली नौका बुडाली साधू वाण्याची कथा अमरकी झाली नौका बुडाली साधू वाण्याची कथा अमरकी झाली नारायणा सत्य नारायणा नारायणा हे सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा हे सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा जरा घेऊया या काळीच्या अंगात बघा कसं नारायणा सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा लीलावती राणी महाज्ञानी नारदी होऊन गेली लीलावती राणी महाज्ञानी नारदी होऊन गेली नौका बुडाली साधू वाण्याची कथा अमरकी झाली नारायणा सत्य नारायणा नारायणा हो सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा पतिव्रता ती शिलवण होती तिला प्रचिती आली तिच्या भक्तीने कलावती ही सुंदर कन्या झाली सुंदर कन्या झाली सुंदर कन्या झाली स्कंदपुरातली कथा आहे आपण सर्वजण ऐकतो सत्यनारायणच्या पूजेला लीलावती राणी आणि साधू आणि उन्मुख राजाच्या
उल्लूक राजाने सांगितलं साधू वाण्याला की हा सत्यनारायणचं व्रत कर तू, तुलाही चांगला मार्ग मिळेल, मोक्ष मिळेल. आणि म्हणून त्याने आपल्या घरी सत्यनारायणची पूजा केली. सगळी कथा माहिती आहे, जास्त बोलत नाही, फक्त शब्दांवर लक्ष असू द्या काय म्हणतोय. पतिव्रताती शिलवान होती, तिला प्रचिती आली. तुझ्या भक्तीने कलावती सुंदर कन्या झाली, सुंदर कन्या झाली, सुंदर कन्या झाली. नारायणा सत्य नारायणा, नारायणा हो सत्य नारायणा, नारायणा हो सत्य नारायणा, नारायणा हो सत्य नारायणा, नारायणा सत्य नारायणा, नारायणा हो सत्य नारायणा, नारायणा सत्य नारायणा, नारायणा हो सत्य नारायणा. उभयतानी साधूवानाने आणि लीलावतीने या सत्यनारायणाच्या आशीर्वादाने त्यांना कन्या रत्नाचा लाभ झाला. पण त्यांनी काय केलं? उभयतानी त्या कन्येचा लग्न सोहळा केला. उभयतानी त्या कन्येचा लग्न सोहळा केला. नौका देऊनी जावयाला नगरात निघून गेला, नगरात निघून गेला, नगरात निघून गेला. उभयतानी त्या कन्येचा लग्न सोहळा केला. नौका देऊनी जावयाला नगरात निघून गेला, नगरात निघून गेला, नगरात निघून गेला. पुढची कथा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, म्हणून म्हणतोय नारायणा. नौका बुडाली, द्रव्य बुडालं, साधू वाण्यात सुद्धा आणि कलावतीच्या नवऱ्यात सुद्धा प्रसाद भक्षण केला नाही. म्हणून सत्यनारायणाचा प्रसाद भक्षण केला नाही, म्हणून ही सगळी घडलेली कथा आहे. तुम्ही सगळेजण ऐकता, म्हणून म्हणतोय नारायणा सत्य नारायणा, नारायणा हो ऐका नारायणा, नारायणा सत्य नारायणा, नारायणा हो सत्य नारायणा, नारायणा सत्य नारायणा, नारायणा हो सत्य नारायणा. संकट यायला लागली, प्रसाद भक्षण केला नाही कलावतीने. मग नवऱ्यावर पतीवर आपल्या संकट यायला लागलं. आधी माया श्रेष्ठच करतोय, शेवटचा अंतरा अजून 2 अंतर दिले, तेवढा वेळ नाही. म्हणून मग काय म्हणताय का? पूजा घालुनी नारायणाला हो, पूजा घालुनी नारायणाला हिने प्रसन्न केला. द्रव्याने भरलेली नौका पती घेऊन आला, पती घेऊन आला, पती घेऊन आला. पूजा घालुनी नारायणाला तिने प्रसन्न केला. द्रव्याने भरलेली नौका पती घेऊन आला, पती घेऊन आला, तो पती घेऊन आला. हरे नारायणा सत्य नारायणा, नारायणा
आरती होऊन गेली नौका बुडाली साधू वाण्याची कथा पमरगी झाली नारायणा सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा नारायणा ओ सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा नारायणा सत्य नारायणा नारायणा होय का नारायणा नारायणा हे सत्य नारायणा श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा विजय असो दुर्गा देवी नाच मंडळाचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज बजरंग गणपती बाप्पा नवीन काल बोलणं परवा नवीन दिले ते हाती उद्या त्याच्यावर यंदा आज सुद्धा गाणं लिहिले ते ऐकवीन तुम्हाला निश्चितपणे नवीन पाहिजे माझ्या समाजाला काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून हा माझा देण्याचा प्रयत्न असतो त्यामध्ये लाईव्ह शो आहे काय थिएटरची बारी नव्हे किंवा म्हणजे स्टुडिओचं गाणं नव्हे त्यामध्ये निश्चितपणे खालीवर होणार कारण मी नवीन देण्याचा माझा प्रयत्न आहे आजची स्तवन पूर्णपणे फ्रेश अगदी नवीन तुमच्यासाठी लिहिलेलं आहे फार तुम्ही फायद्यात लोक आले सगळे विषय तुमच्यासाठी नवीन आणले गण माझा परवा सुद्धा बुवाना मी दिलेला आहे आणि विषय सुंदर आहे मला मनाजोगं उत्तर बुवा त्या दिवशी देऊ शकले नाहीत म्हणून पुन्हा एकदा गण आज नवीन कटिंग काढतील म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या उपरला घ्या खाली चार प्रॉपर खाली चार खाली उपर बघ म्हणजे खर्चा बघा वरचा सगळा तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी अरे गुणवर निंदाना गुणवर निंदाना कमी पडते लेखणी
कारण मंगल मूर्ती गणेशाची 33 कोटी देवात देखणी. ऐका, ज्याच्या आज्ञे विना हलत नाही या मातीचा एक सुद्धा कण. ज्याच्या आज्ञे विना हलत नाही या मातीचा एक सुद्धा कण, तयाच्या चरणी अर्पण करतो मी माझे तनमन धन. ज्याच्या आज्ञे विना हलत नाही या मातीचा एक सुद्धा कण, तयाच्या चरणी अर्पण करतो मी माझे तनमन धन. कृपेने गजाननाच्या माझे हे उजळले जीवन, वंदन माझे तयाला जो शिव पार्वतीच्या लग्नात पूजला गण. काय म्हणायचं हा विषय आहे, फार जुना विषय आहे. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा, वंदना कुणाला आहे? वंदना कुणाला आहे? शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो अहो वाजवी विणा, त्या पूजावे गणा, पूजावे गणा, पूजावे गणा, त्या पूजावे गणा. उमा शंकराचे
ब्रह्मांडीचा निर्माता तू श्री गजानना पिंडी ब्रह्मांडीचा निर्माता तू श्री गजानना तुझा वेगळा त्या तुझा वेगळा तुझा वेगळा त्या तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा वेगळा आणि म्हणून या गीताचा शेवट करत असताना आध्यात्मिक गण आहे माझा पुराणाचा त्याला आधार आहे म्हणायचंय काय 33 कोटी कोटी 33 कोटी तुला देव भजती शुभ कार्याला तुला पूजती शुभ कार्याला तुला पूजती शुभ कार्याला तुला सचिन अंकुशाक से विसरावे दयाच्या ऋणा सचिन अंकुशाक से विसरावे दयाच्या ऋणा तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा वेगळा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये तो वाजवी विणा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये तो वाजवी विणा तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा वेगळा तुझा वेगळा पुजावे गणा पुजावे गणा त्या पुजावे गणा
बक्षीस आहे सन्माननीय डुगरुल बंधू पडव्यात कार्यक्रम मी केलेला आहे, परोळ्यात सुद्धा केलेला आहे, गोवळला मी या ठिकाणी आलेलो आहे. गेल्या वर्षी अनेक लोकांनी मला फार प्रेम दिलं आणि ही ओळखीची सगळी झालेली लोक हे प्रेम त्यांचं डुगरुल बंधू या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांनी मला 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मला पोस्ट केलेला आहे आणि सन्माननीय म्हटलंय संपूर्ण कार्यक्रम चिंचाडी गाव मधलीवाडीचा आहे, पण नितेश दादांचं खास करून खूप प्रेम आहे. त्यांच्या भजन मंडळाचा एक कार्यक्रम आम्ही नालासोपाऱ्यामध्ये आय थिंक त्यांचे मंडळातले भजन मंडळातले शाहीर होते नितीनजी रसाळ आणि माझा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. कार्यक्रम अप्रतिम केलाय चांगला आणि त्याचंच या ठिकाणी फळ निश्चितपणे या गावाने दादांच्या माध्यमातून का होईना सगळ्यांनी या गावातील अबाल वृद्धांनी, या गावातील तरुण मंडळ, या गावाचं महिला मंडळ सर्वांनी मला ही संधी दिलेली आहे. मित्रांनो सोनच करण्याचा माझा प्रयत्न आहे, पण असं मला वाटते काहीतरी आज थोडीशी गडबड झालेली आहे. असं तरी सुद्धा आम्ही कोणाला भीत नाही, कच्चा दूध पीत नाही. आज दोघं पाणीच होऊन जाणार, काळजी नसावी. जास्त वेळ न घेता दादांच्या माध्यमातून नितेश दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. गवळण गातोय माझ्या समाजाचा, माझ्या माय मावल्यांचा, माझ्या हिंदू देवी देवतांचा आदर राखून गवळण आहे माझी, फक्त थोडीशी टिचकी आहेच आणि ती द्यावीच लागते. कशी आहे ते ऐका, पण मी कृष्णाला वाईट बोलणार नाही, बुवानी बोलावं निश्चितपणे, माझं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय. फक्त हा शब्द खेळ आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे, काय सांगू माझ्या मराठीची कौतुके, अमृतातही पैजा जिंके. मराठी माझी भाषा आहे, माझी मायबोली आहे. वळवावी तशी वळते हो, पळवावी तशी पळते. फक्त अर्थ आपण प्रत्येकानं जो घ्यायचा आहे तो प्रत्येकानं आपापला काढायचा आहे. मला माझ्या देवी देवतांची विटंबना करायची नाही, मला समाजाला कुठले माझ्या मायमाल्यांची मान खाली जाईल असं वक्तव्य मला करायचं नाही. थोडीशी गंमत आहे तेवढी फक्त घेऊन जा म्हणायचं आहे का. लावा खाली चार मस्त गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार कंसाच्या दरबारी बंद होता. कृष्ण कंसाच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत, घडली सारी लारे अवचित पाळणा गातो आपण, विषय तोच गातो. फक्त भाषा शब्द छळ आहे, म्हणा छळ म्हणा नाही तर खेळ म्हणा तुमच्या भाषेत. काय म्हणताय का. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार कंसाच्या दरबारी बंद होता. पण तरीही गोकुळी आनंदी आनंद होता. का? कारण देवकीच्या पोटी तो मुकुंद होता. माहिती आहे आठवा अवतार होणार आणि कंसाचा वध करणार. मामा भाच्यानेच मामाला मारलं, आता तुमच्या तुम्हीच घ्या गुतवून कशी आहे ते ऐक. जरा वरती खाली चार वरचा हा चले का. हा बाळ किसना 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 तो किसना नाही आपल्याला निसता निसता माहिती आहे. निसता कोयत्या बित्या सूर्या बिर्या निसना काय म्हणतात हा तो नाही. किसना किसना म्हणजे वेगळा काहीतरी अर्थ काढू नका. कृष्ण म्हणायचंय मला. मी अडाणी माणूस गावंडळ आपला गावातला. मी काय म्हणतो ऐका. हा बाल किसना 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 गडी आणलाय उसना.
कृष्णाच होता. वसुदेवाने देवकीच्या पोटी जन्माला आला. वसुदेवाने रात्री 12 वाजता त्या बंदीगृहाची दारं उघडवून आणि त्याला गोकुळामध्ये आणून सोडलं. कृष्णा होता तिकडे गोकुळात, कृष्णा होता. किसना उष्णा कसा विषय आहे का? हा बाळ किसना गडी आणलाय उसना, बनलाय कसल्या मातीचा, हा बाळ किसना अहो आणलाय उसना, गडी बनलाय कसल्या मातीचा. आहे हा गवळी जातीचा. कृष्णाच्या जातीचा उल्लेख करतोय मुद्दा. बघा, जात सांगायला प्रत्येकाला जातीचा अभिमान पाहिजे, आहे ना. मरावं तर या मातीसाठी आणि जगावं फक्त जातीसाठी. कारण जात काही केलं जात नाही. कारण बुवानी परवा 2 वेळा जातीचा उल्लेख केलेला आहे. मी गोसावी आहे, मी गोसावी, माझ्या मांडी बस, माझ्या मांडी बस. म्हटलं तुझ्या मांडी बसायला मी मोकळा नाही. खालना टोचलास तर, खालना टोचलास तर. कारण आता जगाची रीत, आता या दुनियेत काय चाललंय तुम्हाला सगळं माहिती आहे. बायको ठेवले शेडवर आणि हिजडा आणले बेडवर. यांचा काय भरोसा नाही बुवांचा. आताच्या जगाचाच भरोसा नाही. म्हणून म्हणतोय हा बाळ किसना आणलाय उसना, तरी बनलाय कसल्या मातीचा. आहे हा गवळी जातीचा, पण याला काढलाय म्हणतात रातीचा. आहे हा गवली जातीचा, याला काढलाय म्हणतात रातीचा. आहे हा गवली जातीचा, याला काढलाय म्हणतात रातीचा. आहे हा गवली जातीचा, याला काढलाय म्हणतात रातीचा. आहे हा गवली रात्रीची 12 वाजता. तुम्हाला काय सांगायला नको, मी फार ज्ञानी लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत इकडे. कृष्णाचा जन्म 12 वाजता आहे रात्रीचा. त्या बंदीगृहातून वसुदेवाने रात्री 12 वाजता जन्म. ही सगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे. मी काय मनाचा बोलत नाही, हा शब्दांचा खेळ आहे. मला बुवांना वाईट काय बोलायचं नाही, अजिबातच काय बोलणार नाही. ठोकणार पण शब्दाने. कसं आहे ते ऐका. मथुरेत आला होता हो धोका, मथुरेत आला होता हो धोका, वसुदेवानं साधलाय मोका, वसुदेवानं साधलाय मोका, वसुदेवानं साधलाय मोका. नेमकंच बघून बाराचा ठोका, नेमकंच बघून बाराचा ठोका. उचलून घेतलाय लाडक्या लेका, उचलून घेतलाय लाडक्या लेका, टोपलीत घेतला. टोपलीत यमुनेला पूर आला होता, यमुनेला पूर आला होता. टोपलीत घेतलाय. पळवला दूर असताना पूर, यमुनेला पळवला दूर असताना पूर. कोण सौंगडी नसताना साथीचा, कोणी सौंगडी नसताना साथीचा. आहे हा गवळी
आहे हा गवळी, आहे हा गवळी जातीचा, याला काढलाय म्हणतात रातीचा. 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 कथा सगळी तुम्हाला माहिती आहे, कसं रात्रीचं 12 वाजता कृष्णाला वसुदेवाने सोडलं. जास्त वेळ घेत नाही, एक अंतरा म्हणून मुद्दाम कमी करतोय, मजा म्हणून ऐका बघ. दिसाया दिसतो, दिसाया दिसतो बाई भोळा, अंगात याच्या भरतात काळा, अंगात याच्या भरतात काळा, अंगात याच्या भरतात काळा. नवऱ्याच्या पोरीवर, गवळ्याच्या पोरींवर सारखाच डोळा, येता जाताना छेडतो हा मला, येता जाताना छेडतो हा मला, येता जाताना तोय पुन्हा अंकुशा जुना, म्हणतोय पुन्हा अंकुशा जुना. राधेच्या मैतर प्रीतीचा, हा राधेचा मैतर प्रीतीचा. आहे हा गवळी, आहे हा गवळी जातीचा, आहे हा गवळी जातीचा, या काढलाय म्हणतात रातीचा. 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 भल्या भल्यांशी आहे लढणारा, लढताना मुळीच नाही पडणारा, कंसाला जाऊन थेट भिडणारा, काट्यान काटा हाय काढणारा. दैव हुशार हा गवळ्याचा पोर, बळंगात भरलाय हत्तीचा. आहे हा गवळी जातीचा, उयाला त्या बंदीगृहातून काढलाय म्हणतात रातीचा. स्तवन बसली ना, जिथं मी गायणार होतो ना तिथं नाही बसली. यंदाच शायरांना सुद्धा मी लेखी विषय दिलेला आहे, त्यांनीही मला, त्यांचाही माझ्याकडे आहे. परवा त्यांनी प्रयत्न केलं, मी त्याला सांगितलेलं आहे की ते माझं उत्तर नाही आज निश्चितपणे तयारी करून आले असते. सांगितलं मी खंदानी शाहीर आहे आणि माझ्या घराण्याची परंपरा आहे. आम्ही जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर
खोटं बोलण्याची, त्याला खोटं नाकारण्याची ताकद आमच्यात नाही, तेवढी हिंमत पण नाही. आम्ही मोठ्या मनाने मोठ्या दिलाने मान्य करतो. तुम्हाला तर मी अनेक वेळा सांगितलं, भाग्यवान शाहीर आहात त्या शक्तिपुरातले, ज्यांना गुरुवर्य आणि आपले वडील जे खैरातीमध्ये मिळालं असं म्हणायला का हरकत नाही. तुमच्या सगळं घरात आहे. आणि मग माझ्यासारख्या आजार मालकाने किंवा माझ्यासारख्या लहान शाहिराने तुम्हाला शिकवणं एवढं म्हणजे ते चांगलं नाही शाहीर. म्हणून इकडे तिकडे वायफळ आज घुसाल. मी चांगला अभ्यास तुमच्यासाठी 2-3 दिवस राहिलोय मी इकडं. हो, काळजी करू नका तुम्ही. म्हणून म्हणतो तुम्ही अभ्यास करून बोला, मी निश्चितपणे त्याचं उत्तर देण्याला बांधील आहे. पण तुम्ही इकडे तिकडे घुसाल, काहीतरी टिवल्या बावल्या करायचा प्रयत्न करा. मी कफन बांधून आलेला आहे. 5च जण आलोय पुरखेडात ना, फक्त कफन बांधून. इतका आहे ना, हारून तरी जाऊ नये तर मरून तरी जाऊ, काहीतरी करून जाऊ. हा, त्यामुळे त्या गोष्टी इथं आल्या नाही पाहिजे. ज्या झाल्या त्या सोडा. गेलं गंगेला मिळालं. मी तर या गोष्टीचा आहे, जे तिथं झाला कार्यक्रम संपला तिथं सोडला आपण, या विचाराचा माणूस मी आहे. आणि तरी पण आज तुम्हाला माझी सत्व परीक्षा घ्यायचीच आहे, तर तुम्ही घ्याच. आज मला बघायचंच आहे, मला बघायचं मला घ्याच, परीक्षाच घ्या माझी. आणि माझी तयारी बघा काय करून आलो ते. मी असा बोलत नाही जास्त, फक्त ती गेले ना इथूनच घेऊया ती. सौरभ मोंडे दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद तुम्हाला. ही मानाचा मुद्रा बघा काय म्हणतो. यंदाचं माझं प्रश्नपद हेच असणार. मी जोपर्यंत सीझन गणपती जवळजवळ 10 दिवसातले 7-8 कार्यक्रम मी बुक केलेले आहेत. दसरा सुद्धा 5-6 कार्यक्रम मी दिलेले आहेत. मी खरंच सांगतो, यंदाचं माझं प्रश्नपद मी हे काढलंय. नवीनच चाल मला माझ्याच संगीतकाराने एका दिला. सकाळी 2:30 वाजता मी लिहिलेलं हे स्तवन आहे, मुकडा आहे ना, 2:30 वाजता लिहिला आणि अंतर आता इथं आल्याच्या नंतर लिहिले. आणि मी यंदाचं प्रश्नपद काढलंय याच चालीवर. कसं आहे ते ऐका. नारायणा हो सत्य नारायणा, नारायणा हो सत्य नारायणा. हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, पण बुवा बहुतेक आज अंधारात जोरात पालून आलेलं दिसतं. असो 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 मी आता बोलणार नाही तर, कारण तो विषय मी परवा बोललेला आहे, झाला आहे. काय काय बोलतात ते मला बघू दे, मग त्याच्यावर मी घेतो समाचार. ऐका आता विषय कसा आहे. शाहिरांना विचारलंय मी, त्यांनाच नव्हे, कोकणातल्या तळ कोकणापासून अगदी अब्दी वरतीपर्यंत, मानगाव रायगड पर्यंत कुठल्याही शाहिरा लावून विचारा. पुन्हा एकदा तेच वाक्य वापरतोय. बाप एक सांगतो आम्ही, बाप एकच सांगतो आणि प्रश्न सुद्धा एकच विचारतो. मागच्या अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत जेवढे माझे शिष्य आहेत सगळं एकच प्रश्न विचारतात. बुवांना विचारलंय मी, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय, असा साधा प्रश्न दिला आहे मला. साधा प्रश्न, आणि सगळ्यांना तोच प्रश्न दिलाय. यंदाचा पोरानो घेऊन जा रेकॉर्डिंग करून. ऐका, हेच स्तवन, हेच माझं प्रश्नपद यंदा मी चालवणार. कसं आहे ते ऐका. 2 शब्दामध्ये प्रश्नाची उकल आहे. कशी आहे ऐका. 2 स्त्रियांच्या संयोगाने लीलावती राणी मात्यानी, 2 स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मले वेळे. त्या बाळाचे नाव सांगुनी अहो तुम्ही सोडवा थोडे. नौका बुडाली साधू वाण्याची. हे पाहिजे होतं मला. जाग्यात होता हे सचिन बुवा म्हणतात मला. हे उचलून कुठं नाही भेटत. आपल्या वडिलांकडून कुठलं पुण्य खैरातीन मिळत नाही या गोष्टी. कारण तेंडुलकरचा पोरगा तेंडुलकर झालाच नाही जमलं अर्जुनला. गावस्करचा नाही झाला गावस्कर. रोहनला नाही जमलं. गोसाव्यांचा गोसावी होतोय का बघूया आज. म्हणून म्हणतोय 2 स्त्रियांच्या संयोगाने
बाळ जन्मले वेळे. स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो तेव्हाच एखादं बाळ जन्माला येतं. मी बुवाना काय म्हणतोय, दोन स्त्रियांच्या संयोगातून, दोन स्त्रियांनी संयोग केला आणि त्या संयोगातून बाळ जन्माला. मग ते शान कसं असेल, येडच असेल, ते येडच असेल. तुम्ही समजा आम्हाला येडे. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे. त्या बाळाचे नाव सांगुनी हे तुम्ही सोडवा कोडे. हा सवाल घ्या, शाहिरा जबाब द्या. माझा सवाल घ्या, ओ मजला जबाब द्या. नारायणा ये जयता हो सत्य नारायण. नारायणा ऐका नारायण ये जयता. चलो ठीक आहे, जेव्हा होईल ना सत्यनारायणची पूजा कधी कुठे या पट्ट्यामध्ये, इकडे मी बघतो बऱ्याच पूजा, आज सुद्धा 4-5 कार्यक्रम आहेत. पण इतर कार्यक्रमाच्या तिरंगी सामना आहे भजनाचा, इकडे लेडीज सामना आहे, तरी सुद्धा शक्ती तुल्याला गर्दी किती आहे ती बघा. हे प्रेम आहे लोकांचं आणि म्हणून जास्त त्रास देत नाही. 2-4 ताकदीची इंजेक्शन आणले, सडकवून हा उठायचं नाही, 2-3 दिवस झोप येणार नाही अशी इंजेक्शन त्यांना पण येणार आणि त्यांच्या आजूबाजूला आहेत ना त्यांना तर यायचीच नाही. त्यांचा बीपी वाढेल, बीपी वाढेल. म्हणून जास्त न बोलता पहिली फेरी संपवतो. पहिल्या फेरीसाठी तुम्हाला शाहीर शुभेच्छा देतो. शाहीर अजून अरतुर नाही केलं, एकही शब्द नाही अरतुर, तुम्हाला शुभेच्छा देतो. पहिली फेरी संपवतो, ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. बेबी